ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक उत्सुक झालेले पाहायला मिळतात। मी सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा घेतो, कारण तर जिथे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे तिथून अवघ्या हाकेच्या अंतरावर ठाकरेंचे बंधू म्हणजे राज ठाकरे जे ते वास्तव्य असेल आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आता वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे। पण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची एज आपल्याला पाहायला मिळतात। अनेक शिवसैनिक राज ठाकरेंच्या घराबाहेर जे आहेत ते एकंदरीत बॅनर आणि पोस्टर घेऊन बसलेले पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अत्यंत बोलके असे बॅनर आणि पोस्टर या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसैनिक कारसेवक अशी हे सगळे बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे सगळे राज ठाकरे यांच्या घराकडे तोंड करून बसलेले। त्यामुळे आपण उत्सुकता काय आहे, नेमकं तुम्ही इथं का बसलात, कारण एकंदरीत चर्चा अशा आहेत की दोन्ही बंधूंमध्ये युती होणार आहे, पण आता तुम्ही राज ठाकरे यांच्या घराबाहेर बसले, काय भावना आहेत? आमची एकच भावना आहे की दोन्ही बंधूंची एकी होणारच आहे। त्या एकीबद्दल आम्हाला काही संशय नाही। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राज आणि उद्धव जर एकत्र आले तर यांचं सरकार तर गेलं म्हणून समजून जावा, कारण हे दोघं भाऊ असे आहेत, दोघा भावांमध्ये एवढी ताकद आहे की कुठलाही तो दिल्लीवरून येतात ना ते काय बोलतात, हा शाह आदिल शाह गेला ना दुसरा शाह आला, त्याची पण काही किंमत नाही। ते फक्त आमचे शिवसैनिक काय फुटलेले आहेत, पण ते पैशासाठी फुटलेले, पैशासाठी बंडल 50 खोके। पहिलं तर जो आरोप आधीपासून केला जात होता तो अजूनही केला जातोय, कुठून आलेला आहात आणि आज काय भावना आहेत? आम्ही डोंबिवलीवरून आलेलो आहोत। आमची एकच भावना आहे, दोन्ही भावाने एकत्र यावे आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं। खरं तर डोंबिवलीत शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता होती, पण बंड झाल्यानंतर आता निवडणुका लागणार आहे। काय वाटतं कोणाची सत्ता येईल? पुन्हा उद्धव साहेबांची सत्ता येणार, उद्धव आणि राजसाहेबांची सत्ता येणार एकत्र आले तर। पण तुम्ही दसरा मेळाव्याला आलेले आहेत, पण राज ठाकरेंच्या घराबाहेर बसले. हो, आम्ही त्यांची भेट घ्यायला आलेलो आहे। आम्हाला वाटतं राजसाहेबांना भेटावं। आपण जर पाहिलं तर अनेक शिवसैनिकांची इच्छा आहे की त्यांना राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा। आणखी काही लोकांशी बोलणार, कुठून आलेला आहात, काय भावना आहेत आणि राज ठाकरेंच्या घराबाहेर का थांबला? मी संगमनेरहून आलोय। आज हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे। इथे काही म्हणजे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर हा वेगळाच अंगार फुलेल आणि ह्या अंगारामध्ये भल्या भल्यांची म्हणजे जे काही शिवसेना चोरली तोडली फोडली त्यांचा राग झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे हीच आमची शिवसैनिकांची भावना आहे। अनेक तरुणाई सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कुठून आला आणि आज इथे का उभा आहे? आम्ही राजसाहेबांची वाट बघत आहोत। तुम्ही मेळाव्याला आलात की राजसाहेबांचा? दोन्हीकडे आलो आलात कुठून? रायगड। आपण जर पाहिलं तर रायगड असेल, डोंबिवली असेल, संगमनेर असेल, अनेक भागातून शिवसैनिक जे ते या ठिकाणी आता दसरा मेळाव्याला हजेरी लावताना पाहायला मिळतात। पण दसरा मेळावा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाण्याआधी हे सगळी मंडळी राज ठाकरे यांचं जे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे, ज्या दसरा मेळावा ज्या ठिकाणी होणार आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क मैदान, त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे। त्या ठिकाणी राज ठाकरेंच्या घराकडे नजरा लावून बसलेले आहेत की दोन्ही बंधू एकत्र यावे अशी त्यांची इच्छा जी आहे ती त्यांनी बोलून दाखवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।